न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। वैजापूर येथे कामासाठी आलेल्या बिहारमधील एका मजूर तरुणाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना वैजापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली। इम्रान अलीम अन्सारी हा तरुण मासे घेण्यासाठी झगडा फाटा परिसरात गेला असताना 3 अनोळखी इसमांनी त्याला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून फिरवले व त्याच्या मोबाईलवरून घरच्यांकडे 15,000 रुपयांची खंडणी मागितली। खंडणी मिळण्यास उशीर होत असल्याने आरोपींनी तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, चांदीची चेन व डिजिटल घड्याळ असा सुमारे 6,300 रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला आणि कोपरगाव मार्गावरील डावाळा फाटा येथे सोडून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास पथके तयार करून परिसरातील 50 ते 60 चित्रण यंत्रांची तपासणी केली। त्यानंतर शिवम सुभाष सुरडकर व सचिन वाळू गोरे या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणातील तिसरा आरोपी सचिन मुरलीधर पवार हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे करतायत। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।